हाय गाईज, तर आपण चाललो कोकणात चिमगी या सणाटीमध्ये तुम्हाला मी ब्लॉग दाखवतो। आता वाजले सकाळचे 4:45। तर मी निघालोय घरातून निघालोय तर आम्ही आता स्टेशनला घाटकोपर स्टेशनवरून मी जाणार सीएसटीला। घाटकोपर स्टेशनला आलो, तिथून मी उतरलो सीएसटी स्टेशनला। सीएसटी महाराज टर्मिनस स्टेशनला उतरलो, तिथून मी गेलो जायचं 16 नंबरला। तिथून 16 नंबरला गेलो आणि बघतो तो ट्रेन लागली होती माझी मांडवी। तिथून मी गेलो बघ ट्रेन खाली असेल का नसेल। आता मी जाऊन तुम्हाला मस्तपैकी बसण्यासाठी मिळालं। तिथून मी डायरेक्ट उतरलो आणि मी डायरेक्ट उतरलो खेडला। खेडवरून मला जायचं होतं दापोलीतून डायरेक्ट घरी। तर मी खेडवरून बस पकडायला गेलो। जाऊन बघतो तो बस लागली होती म्हणून जाऊन बसमध्ये बसलो आणि उतरलो। मी दापोली उतरलो, तिथून मस्त वगैरे मला छान मस्त वाटलं कोकणात। तिथून मी निघालो घरी आणि घरी जाता आणि पोचलो। जाऊन बघतो तर होळीची तयारी झाली होती पूर्ण, फक्त होळी पेटवायची बाकी होती। इकडे साईडला बघितलं तर माणसं पण आहेत खूप, इकडे पण बसलेत, इकडे पण ढोल वाजवत आहेत, त्यांचा कार्यक्रम चालू आहे। तर तुम्हाला पण ह्याचा पण ब्लॉग आहे, ते पण यूट्यूबवर टाकणार आहे, तुम्ही ते पण नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आम्ही फाग बोलून घेतला, होमाच्या वाटले आम्ही फाग बोलतो। जसं ते आमचं झालं 15-20-30 मिनटात ते झालं काम। त्यानंतर आमची होळी लावणार होती, दाखवतो तुम्हाला व्हिडिओ। हे आमच्या गावातली होळी असते, आमच्याकडे 2 होळ्या असतात, एक देवांची होळी असते जी साण्यावरती असते। त्यानंतर पालखी आमची साण्यावरती आली, साण्यावरती येऊन आमची पालखी बसले। आता थोड्याच वेळानं होम लागेल। आणि आमचं सानेवरचं होम तर लागलं आहे आता मस्त दिसते। लास्टचा होम आहे सानेवरचं आमचं। त्याच्यानंतर आम्ही पालखी नाचवली सानेवरती। आम्ही तर वाजले सकाळची 4-4:30 झाले आणि आम्ही उत्सव कोकणी माणूस। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा।